हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला आनंददायक सुख शांतीचा आणि समाधानाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला। हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्व आहे। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हणतात। यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजे 7 सप्टेंबर पासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे। तर याच पितृपक्षात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। 10 सप्टेंबर बुधवार हा संकष्टी चतुर्थीचा दिवस। तर या चतुर्थीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने संततीची प्राप्ती, चांगलं आरोग्य आणि आर्थिक अडचणींमधून मुक्तता मिळते। कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी येते। या दिवशी जो भक्त मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो त्याला जीवनात यश मिळतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। आई या दिवशी आपल्या मुलांसाठी दीर्घायुष्य आणि संकटांपासून मुक्तता मिळवण्यासाठी व्रत करते। पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:04 ते 9:01 असणार आहे आणि संध्याकाळी 4:58 ते 6:32 असणार आहे। तर या दिवशी चंद्रोदय रात्री 8:06 होईल आणि त्यावेळी चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करा, गणपती बाप्पांची आरती करा, जास्वंदाचा फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडा। दिवसभरात एकदाच गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाचं पठण किंवा श्रवण करा। संकष्टी चतुर्थीच्या व्रतकथे सुद्धा तुम्ही पठण करा। तर या दिवशी प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। संकष्टी चतुर्थीला तुम्ही व्रत न केलं तरीही चालेल, पण एक सुपारीचा हा उपाय तुम्ही नक्की करा। तुम्हाला या ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे। ही सुपारी अर्पण केल्यामुळे तुमची दरिद्रता नष्ट होईल आणि गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। तर ही सुपारी कुठे आणि कोणत्या वेळी अर्पण करायची आहे त्याबद्दलची अधिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंथरुणावरतीच गणपती बाप्पांचं स्मरण करा आणि दिवसाची सुरुवात करा। नंतर गंगाजल टाकलेलं पाणी वापरून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र घाला। शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। यानंतर देवघरात दिवा प्रज्वलित करा, कारण कोणतीही सेवा किंवा उपाय अग्नीच्या साक्षीने केल्यामुळे सफलता मिळते। आणि त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा। देवघरात पूजेची विधी पूर्ण करा आणि तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या। मूर्ती असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एका तांबणामध्ये घेऊन गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे। मग हा अभिषेक तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने करायचा आहे। अभिषेक करत असताना गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा जप करा। ओम गण गणपते नमः। गणपती अथर्व शीर्षाचं पठण सुद्धा करू शकता। पुन्हा गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून त्यांच्या स्थानावर ठेवून चंदन लावा। त्यांना हळद कुंकू अक्षता धूप दीप अगरबत्ती अर्पण करा। जास्वंदाचं फूल आणि 21 दुर्वांची जोडी सुद्धा अर्पण करा। अर्पण करत असताना तुमच्या मनातील इच्छा बोलून ते अर्पण करा, त्यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख समृद्धी आणि बुद्धी देतात। त्यांच्यासमोर गोडाचा नैवेद्य अर्पण करा। मोदक असतील तर मोदक अर्पण करा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता। आंतरिक शांती आणि वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी धूप दीप अगरबत्ती लावा। संकष्टी चतुर्दशीच्या दिवशी तुमच्या मुलांकडून सुद्धा गणपती बाप्पांची सेवा करून घ्या। मुलांच्या हाताने जास्वंदाचं फूल आणि दुर्वा अर्पण करा। त्यांना गणपती बाप्पांचा बीजमंत्राचा 108 वेळेला जप करायला सांगा। ओम गण गणपते नमः। तुमच्या मुलांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला सांगितल्यास त्यांना त्याचा खूप लाभ होईल। जर ते पठण करू शकत नसतील तर तुम्ही त्यांना वाचन करून सुद्धा दाखवू शकता किंवा त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा लाभ होईल। यानंतर संकष्टी चतुर्दशीच्या व्रतकथा पठण करा, गणपती बाप्पांची आरती करा आणि प्रसाद वाटा। दिवसभर व्रत ठेवा आणि संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला जल अर्पण करा। त्यानंतर व्रत सोडण्याचा विचार करा। पूजा झाल्यानंतर दिवसभरात तुम्ही काही उपाय करू शकता। हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला खूप महत्त्व दिलं जातं। पानासोबत सुपारी सुद्धा पूजेच्या वेळी ठेवली जाते। गणपती बाप्पांना सुपारी ही प्रिय आहे आणि त्यामुळे पूजा करताना सुपारीला एक विशेष स्थान दिलं जातं। भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेत सुद्धा सुपारीचा उपयोग केला जातो। सुपारीच्या काही उपायांमुळे धनामध्ये वाढ होते, सुख समृद्धी येते आणि या उपायांनी तुमचा व्यवसाय आणि करिअरमध्ये सुद्धा चांगला फायदा होतो। या उपायासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे जी पूर्णपणे अखंड असावी, तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी आणि ही सुपारी नवीन कोरी असावी। आधी पूजेतील वापरलेली सुपारी तुम्हाला वापरता येणार नाही। तर हे उपाय तुम्ही देवघरात बसून करायचे आहे। तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये सुपारी ठेवून तुम्हाला त्यावरती 11
11 वेळेला पाणी अर्पण करायचं आहे। प्रत्येक पाणी अर्पण करताना ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करा। सुपारी स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर लाल रंगाचा एक कॉटनचा कपडा घ्या आणि तो आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवा। देवघरात जाऊन आसन घेऊन बसून तुम्ही ती सुपारी उजव्या हातात धरायची आहे आणि त्यानंतर प्रभावी सेवा करायची आहे। 108 वेळेला गणपती बाप्पांचा मंत्र तुम्हाला जपायचा आहे। ओम श्री गणगणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः। त्यानंतर गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा 11 वेळेला आणि त्यावेळी तुमच्या मुलांना तुमच्या आजूबाजूला बसवून त्यांना श्रवण करू द्या। त्यांनी ते ऐकल्यामुळे त्याचा त्यांना नक्कीच फायदा होईल। गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी 1 वेळेला फलश्रुतीचं पठण करा। फलश्रुती वाचनामुळे तुम्हाला केलेल्या सेवा आणि उपासनेचं या गोष्टींचा लाभ लवकर मिळतो। तर हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत आणि गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात। सुपारी अभिमंत्रित झाल्यावर ती लाल कपड्यात बांधून पोटली तयार करा। पोटली तयार झाल्यावर ती सुपारी संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवू शकता। संध्याकाळी विधिवत पूजा करून गणपती बाप्पांची आरती करा आणि त्यांना आपल्या मनातील इच्छा बोलून त्यांच्यासाठी प्रार्थना करा। यानंतर ही सुपारीची पोटली उचलून त्यामध्ये ठेवलेली सुपारी तुमच्या घरातल्या कपाटामध्ये ठेवा आणि ही अभिमंत्रित पोटली तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा घरात तुम्ही जिथे धन ठेवतात जसं की कपाट, तिजोरी किंवा इतर ठिकाणी ठेवू शकता। ही पोटली तुमच्याकडे असल्यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो आणि घरातील धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतात। त्यामुळे तुमची दरिद्रता दूर होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होते। त्यामुळे तुमचं जीवन सुधारेल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल। आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईल। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।